माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी नुकत्याच काही महिन्यापूर्वी जे आहे ते माढ्याचं मैदान जे आहे ते मारलं होतं। 30 वर्षाची सत्ता 3 महिन्यामध्ये 30,000च्या मताधिक्यानं निवडणूक जिंकल्याचा आत्मविश्वास ठिकठिकाणी अभिजित पाटील व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। मात्र मागील नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अभिजित पाटील यांनी शेतकऱ्यांना जे आहे ते 3,500 रुपये ऊस दराची पहिली उचल देण्याचा शब्द दिला होता। मात्र हा शब्द ते पाळत नसल्याचे आक्षेप घेत आणि या संदर्भातली पत्रकार परिषद ज्यांनी घेतली आणि या संदर्भात आमदार अभिजित पाटील यांची भूमिका संदर्भात ठोस भूमिका घेतलेले शिवसेना जी आहे ती मतदारसंघात आपल्याला एकंदरीत ॲक्टिव्ह होताना पाहायला मिळते। माझ्या समेत शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख मुन्ना साठेजी, काय नेमकी भूमिका असणार आहे? एकीकडे अभिजित पाटलांनी 30 वर्षाचं मैदान मारून शिंदे घराण्याला कुठेतरी सत्ता थोपवण्याचं काम केलं, आज भूमिका नेमकी आपली काय? अभिजित पाटलांनी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 3,500 रुपये ऊसाचा दर देतो असं प्रत्येक त्यांच्या प्रचारसभेमध्ये सांगितलं आणि आमचा या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी ऊस उत्पादकांनी त्यांना मतदान केलं, ते आमदार झाले। 30 वर्षाची सत्ता ते जे त्यांच्या भाषणामध्ये सांगतात की मी 3 महिन्यात खेचली, तसं जर बघितलं तर अभिजित पाटलांनी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना फसवून ही सत्ता माघारी घेतलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यातला ऊस उत्पादक शेतकरी अभिजित पाटलाची जी मूळ जागा आहे ती दाखवल्याशिवाय राहणार नाही। माढा तालुका हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या जिल्ह्यातला सर्वात जास्त ऊस उत्पादक म्हणून ओळखला जातो। आज त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3,500चा दर देतो असं आश्वासन देऊन अभिजित पाटलांनी फसवणूक केलेली आहे। येत्या 8 दिवसात त्यांनी हा खुलासा त्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलाच्या त्यांच्या बँक खात्यावर 3,500 रुपये दर नाही दिला तर मी 8 दिवसानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना माढा तालुक्यातला ऊस उत्पादक शेतकरी घेऊन जाऊन त्यांची भेट घेणार आहे आणि तुम्ही हा माढा तालुक्याचा फसवा आमदार आम्हाला दिला ह्याचा जाब मी आदरणीय पवार साहेबांना विचारणार आहे, या तालुक्यातला शेतकरी विचारणार आहे। बरं, एकंदरीत जर पाहिलं आपण तर कुठेतरी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये आहे। मात्र निवडणुकीमध्ये दिलेलं आश्वासन आणि सध्याची परिस्थिती नेमकं काय आणि त्या कारखान्यानं किती आतापर्यंत पैसे शेतकऱ्यांना दिलेत आणि किती उचल देत आहेत? सध्या कारखाना बंद होऊन 20 दिवस होऊन गेले। 3 महिन्याच्या या कारखान्याच्या सीझनमध्ये पहिल्या सुरुवातीला ज्यांचा ऊस गेला 15 दिवसाच्या मस्टरमध्ये त्या लोकांना सुद्धा त्यांनी उचल म्हणून 2,000 रुपये ॲडव्हान्स दिला आहे अशी काही लोकांची चर्चा आहे। पण 3,500चा विषय अभिजित पाटलांनी घेतलेला नाही आणि इलेक्शन लढवत असताना अभिजित पाटलांनी सांगितले की मी 3,500 दर देणार, पहिला हप्ता हा माझा 3,500 असणार। आणि आता जर आपण बघितलं तर अभिजित पाटील असे म्हणतात की मी 3,500 अंतिम दर देतोय। हा 100% त्यांनी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे आणि आता त्यांनी 2,000 प्रमाणेच ऊस बिल लोकांच्या म्हणजे पहिल्या मस्टरमधल्या ऊस गेलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली अशी मला थोडी माहिती आहे। त्यांनी तसं न करता या तालुक्याच्या शेतकऱ्यांना न फसवता जो तुम्ही शब्द दिला होता 3,500चा तो पाळावा, या निमित्तानं मी त्यांना विनंती करतो। आपण जर पाहिलं असेल तर जो निवडणुकीमध्ये शब्द दिलेला होता 3,500 रुपयाचा तो शब्द पाळावा, अन्यथा 8 दिवसात याची जर कारवाई नाही झाली तर शरदचंद्र पवार यांना भेटून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमवेत शरद पवार यांची भेट घेऊन असा आम्हाला फसवा आमदार माढ्याचा दिला का, अशी जी आहे ती भूमिका शिवसेनेच्या वतीनं जी आहे ती शरद पवारांना भेटून जी आहे ती मांडली जाणार आहे। तत्पूर्वी आपण जर विचार केला तर माढा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढविलेले माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र जे आहेत ते रणजितसिंह शिंदे देखील या निवडणुकीला उभे होते। दुसरीकडे माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सुशा असलेल्या मिनलताई साठे या देखील निवडणूक लढवली होती। मात्र यापैकी असतील किंवा अन्य विरोधक असतील मात्र त्यांनी अद्यापही या ऊस दराच्या संदर्भात अभिजित पाटलांच्या विरोधात जी आहे ती भूमिका व्यक्त केली नव्हती, माध्यमांपुढे आपली भूमिका मांडली नव्हती। मात्र या मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं जी आहे ती रोखठोक भूमिका एकंदरीत पहिल्यांदाच मांडताना आपल्याला एकंदरीत मुन्ना साठेंच्या माध्यमातून समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे शिवसेना शिंदे गट विरुद्ध आमदार अभिजित पाटील असा सामना जो आहे तो राजकीय सामना येत्या काळात माढा मतदारसंघामध्ये रंगलेला आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतोय। त्यामुळे यावर अभिजित पाटलांची काय प्रतिक्रिया असणार आहे, ते माध्यमांना काय उत्तर देतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.